सभी को नमस्कार। आसामी भाषा में नमस्कार ही बोलते हैं सर। नमस्कार नमस्कार नमस्कार। हम इस सेशन में टिलो सोनोवाल जी को स्वागत करता हूं। हम सबको पता है आसाम एक ऐसा स्टेट है क्योंकि सेवन सिस्टर वैली सबको जोड़ देता है। ആസാം അങ്ങനെയുള്ളൊരു സംസ്ഥാനമാണ് എന്ന് വെച്ചാൽ 7 ഹില്ലുകളെ കോർത്തിണക്കിക്കൊണ്ട് നോർത്ത് ഈസ്റ്റിൽ ഇങ്ങനെ ഇന്ത്യ ചൈന ബോർഡർ തുടങ്ങി മ്യാൻമർ ബോർഡർ വരെ പരന്നു കിടക്കുന്ന വളരെയധികം സംസ്കാരങ്ങൾ ഉൾക്കൊള്ളുന്ന ഒരു സംസ്ഥാനം ആസാം. അപ്പർ ആസാമിൽ നിന്ന് തുടങ്ങി അതിൻ്റെ ഹൈറ്റുകളിൽ വരെ, അതായത് നമ്മുടെ ഗോഹട്ടിയിൽ നിന്ന് തുടങ്ങി डिब्रूगढ़ गुवाहाटी से लेकर डिब्रूगढ़ तक जो आसाम का लंबाई है, उस आसाम में विविध संस्कार है। उस आसाम में बहुत बड़ा कलाकार हमारा सामने आकर के बैठा हुआ है। साहब जी, आप सिर्फ कविताएं ही लिखता है? हाँ, कविता लिखता है। सबसे पहले आपका एक इंट्रोडक्शन दीजिए सभी को। आप हैं, बैठो। नमस्कार, मैंने तिलू सोनोवाल असम का जोरहाट से आया है। और सर, आप कौन सा गोत्र से बिलोंग करता है? हम शेड्यूल ट्राइब सोनोवाल को सर, सोनोवाल जी आसाम का एक ട്രൈബൽ സമുദായം है, അതായത് ആസാമിലെ ഒരു ട്രൈബൽ ഏരിയയിലുള്ള ഒരു മതവിഭാഗമാണ് ഈ സോണോവാൾ. जो आसाम में अनेक गोत्र वर्ग है. ആസാമിൽ ഒരുപാട് ഗോത്രവർഗങ്ങളുണ്ട്. അതിൽ ഒന്നായ ഒരു ഗോത്രവർഗമാണ് സോണോവാൾ. आप कहाँ पैदा हुआ है, कहाँ रहता है, उसके बारे में थोड़ा सा प्रकाशन डाल दीजिए। हम जोरहाट में रहता है असम का, अभी थोड़ा दिन के लिए गुवाहाटी में है असम का। साहब जोरहाट में रहता है, गुवाहाटी में पैदा हुआ है। आपकी गोत्र की विशेषता के बारे में थोड़ा सा बता दीजिए। गोत्र का विशेषता गुट भी है ना। हम लोग का सोनोवाल है, हम लोग का असम में बहुत कम्युनिटी है, इसलिए सोनोवाल ट्राइब, जैसे शबानंद सोनोवाल केंद्रीय सेंट्रल मिनिस्टर, हम लोग का एक गुट है. ഇവരുടെ ഒരു മന്ത്രിയാണ്, ഇവരുടെ സമുദായത്തിൽ നിന്നൊരു മന്ത്രി ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. क्या नाम है? शबानंद सोनोवाल. समानंद सोनोवाल. सोनोवाल अभी है? हाँ, सेंट्रल मिनिस्टर अभी है वो? है. अभी सेंट्रल मिनिस्ट्री में इनका समुदाय से एक मिनिस्टर है, एक गोत्र वर्ग से. एक बहुत हमारे लिए इज्जत की बात है. എന്ന് വെച്ചാൽ ഇവരുടെ ഗോത്രത്തിനെ സംബന്ധിച്ച് അത് വളരെയധികം അഭിമാനപൂർണമായിട്ടുള്ള ഒരു വാർത്തയാണ്. ഇവരുടെ ആസാമിലെ ഒരു ഗോത്രത്തിൽ നിന്ന് ഒരു മന്ത്രി ഉണ്ടാവുക എന്ന് വെച്ചാൽ. बाकी और आपका समुदाय का संख्या कितना है? सोनोवाल कितना है उधर? अपार असम में बहुत सोनोवाल है. असम का 3rd मेजोरिटी कम्युनिटी है. आसाम का एक गोत्र वर्ग का मेजोरिटी कम्युनिटी है. 3rd मेजोरिटी कम्युनिटी है. आप एक बता दीजिए सर, आप कब से कविताएं लिखना शुरू किया? आप कविता कब से लिखना शुरू किया? हम 1970 में, तब जब हम क्लास 8 में पढ़ रहा है स्कूल में, तब हम पहले कविता लिखा है. उसके बाद थोड़ा एक आर्टिकल भी लिखा है. मेनली कविता लिखता है चिल्ड्रन के लिए. സാബിനെ 1970 കാലഘട്ടങ്ങളിൽ തുടങ്ങി കവിത എഴുതിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന മഹാനായിട്ടുള്ള ഒരു വ്യക്തിയാണ്. അനവധി കവിതകളുടെ കൂടെ തന്നെ മറ്റു പല ലേഖനങ്ങളും सोनोवाल जी എഴുതാറുണ്ട്. आपने कितना किताब लिखा है? अभी तक 30 अभी तक 30, അതായത് 30 പുസ്തകങ്ങൾ सोनोवाल जी എഴുതിയിട്ടുണ്ട്. किस का बारे में उस किताब से लिखा है?
कविता के बारे में कितना किताब लिखा है? 33 लिखा है, मेनली चिल्ड्रन के लिए कविता। वो चिल्ड्रन के लिए बहुत कविताएं लिखा है। और बाकी किताब से क्या क्या है? बाकी किताब में साइंस है, साइंस, टेक्नोलॉजी है। वो किस टेक्नोलॉजी के बारे में आपने लिखा है? अभी मॉडर्न टेक्नोलॉजी बारे में लिखा है। മോഡേൺ ടെക്നോളജി. സാറിന് സയൻസ് ആൻഡ് ടെക്നോളജി, അതായത് സയൻസ് ആൻഡ് ടെക്നോളജിയുടെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് വളരെയധികം പുസ്തകങ്ങൾ രചിച്ചിട്ടുള്ളത്. അതായത് ഒരു ആദിവാസി ഗോത്രത്തിൽ നിന്ന് എനിക്ക് വളരെയധികം അറിവുള്ള ഒരു ഇടമാണ് ആസാം. ആസാമിൻ്റെ ഉൾവനങ്ങൾ, നമ്മളെല്ലാം പറയുന്ന കണ്ടാമൃഗങ്ങൾ, एक जानवर नहीं है आपका जो बड़ा सा, वो उसके बारे में मैं बता रहा हूँ. കണ്ടാമൃഗം, ഓ കണ്ടാമൃഗം ആസാമിൽ മാത്രം കാണുന്ന ഒരു മൃഗമാണ്. അതായത് ആസാമിൻ്റെ താഴ്വരയിൽ നിന്ന് അങ്ങ് ജോർഹട്ട് എന്ന് പറയുന്ന സാബ് താമസിക്കുന്ന സ്ഥലം ഇന്ത്യയെ സംബന്ധിച്ച് വളരെ തന്ത്രപ്രധാനമായിട്ടുള്ള ഒരു ഏരിയയാണ്. അതായത് ഇന്ത്യയുടെ ചൈനയുടെ അതിർത്തിയിലുള്ള ഏറ്റവും ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ഒരു എയർബേസ് കൂടിയാണ് ജോർഹാട്ട്. ആ ജോർഹാട്ടിലേക്ക് നാം എത്തിപ്പെടണമെന്നുണ്ടെങ്കിൽ ഒട്ടനവധി ഗോത്രങ്ങളിലൂടെ വനങ്ങളിലൂടെ കടന്നു ചെന്നെങ്കിൽ മാത്രമേ അവിടേക്ക് നമുക്ക് എത്തിച്ചേരാൻ സാധിക്കൂ. അവിടെ നിന്നാണ് ഈ കവി ഉദയം കൊണ്ടിരിക്കുന്നത്. നമുക്ക് അഭിമാനിക്കാം. താങ്ക് യു സർ. दूसरा, आपने अभी तक कितना कविताएं लिखा है? हाउ मेनी कविताएं? कितना कविता लिखा है आपने अभी तक? पुस्तक ही नहीं है, कविता कितना लिखा है? जो पोएम्स 2 बुक है चिल्ड्रन के लिए ओनली. नहीं, कितना पोएम्स है, वो किसका बारे में था? और ना हम चिल्ड्रन का मेंटल एंड फिजिकल डेवलपमेंट के लिए कविता लिखा है. और आपका जो सोनोवल समुदाय के लिए क्या लिखा है उसी में? एक बुक है, उसका नाम बहुआनास का रूपरेखा. उसको बोरू भाषा ने बोरू लोग ने ट्रांसलेट किया है. ठीक है. साहब ने जो कविता लिखा है, जो बच्चों के लिए ज्यादा लिखा है, बाकी इसका समुदाय, इसका गोत्र, जो इसने जो जिस गोत्र से, അതായത് ഈ വ്യക്തി ഏത് ഗോത്രത്തിലാണ് ജനിച്ചത് അവർക്ക് വേണ്ടി, അവരുടെ സമുദായത്തിന്റെ നവോത്ഥാനത്തിന് വേണ്ടി വളരെയധികം കവിതകൾ രചിച്ചിട്ടുള്ള ഒരു വ്യക്തിയാണ് സോണോവാൾ. जिसमें से कविता आप इधर गाइए, एक कविता. अच्छा, थैंक यू. ये साहब एक मिनट, आसामी भाषയിലാണ് ഈ കവിത പാടുന്നത്. साहब आसामी भाषा में जो कविता बोलता है. ठीक है, आसामी भाषा में क्या? ओ सिकमिक तोरा ইমান মৰম লগা, কেতিয়া আহিলা বান্ধৈ হৌ আকাশৰ পৰা, তোমাৰ হতে উমলিবলৈ খুব মন যায়, গধূলি হলে মাত থকা চকু টিপিয়াই. অ শুন্তি কওঁ মই মন দি শুনা, মোৰ লগত আছে তুমি নজনা কথা, মই যে নহওঁ তৰা অহা নাই আকাশৰ পৰা, নাম মোৰ জোনাকী ধৰাৰ প্ৰাণী বুলি চিনাকি, এই ধৰা জনম লবিছো এই মোৰ জনমভূমি, জনমে মৰণে ধৰাক সদায় থাকিম চৰণ চুমি, মই ভাল পাওঁ ধৰাৰ ঘৰ ঘাঁহে বনে থাকি, গধূলি উমলিম দে দুই হাঁহি হাঁহি. अब सर इस कविता का थोड़ा मतलब भी बता दीजिए. बहुत सुंदर कविता है, थोड़ा सा हिंदी में बता दीजिए. एक कविता, उस कविता का बता दीजिए. अभी जो आपने जो गाया था उस कविता का. और इसको वो असमिया में बोलता है जूना की तोरा, जूना की पुरुआ. हिंदी में क्या बोलता है? हम थोड़ा पुअर है हिंदी में. आप बोले. इंग्लिश में क्या बोलता है? और इंग्लिश में भी ये എന്ന് വെച്ചാൽ രണ്ട് സംസ്കാരങ്ങൾ, ഓ ഗോത്രവും അവിടുത്തെ ദളിത് വംശത്തെയും കൂടിയിട്ടുള്ള ഒരു കോമ്പിനേഷനാണ്. ബാക്കി जो जितना आपको जो बोल सकते उतना तो बोल सकता है. एक और लिखे हैं, तीन विज्ञानी, 3 साइंटिस्ट, जॉन बार्डिन वो साइंटिस्ट है, उसके लिखा हुआ है जॉन बार्डिन शॉर्ट पोएम शिशु के लिए. विज्ञानी जनर नाम जॉन बार्डिन, गवेषणा करे तेও दिन रात, আধুনিক বিশ্বৰ অন্যতম ৰূপকাৰ, পদাৰ্থ বিজ্ঞানত 2বাৰ নোবেল পুৰস্কাৰ, লগে ভাগেও আৱিষ্কাৰ কৰিছে তত্ত্ব, BS তত্ত্ব ইয়াৰ সৰ্বশ্ৰেষ্ঠ.
और दूसरा का नाम है डार्विन साइंटिस्ट जीवन विज्ञानी जीव विज्ञानी डार्विन श्रद्धाभाजन गवेषणा करे जीवर आचरण दिने राति गवेषणा থাকি ব্যস্ত प्रतिष्ठा करे विवर्तनवाद तत्व ईश्वर सकलो ईश्वरर स्रष्टा अग्राह्य करे हे तत्वर प्रणेता जगदीश चंद्र बसु उद्भिदर आछे प्राण चेतना और बोध उद्भिद নহয় जड़ নহয় अबोध प्रमाण कर विश्वक देखुवाले जिजने जगदीश चंद्र बसु बुली आटाए जाने हे विज्ञान आचार्य एक असाधारण मने उद्भिदर बतरा दिला सठिक भावे इस कविता का मतलब मीनिंग थोड़ा सा बता दीजिए। ये 3 शांति से एक जॉन बार्डिन ये BS तत्व डिस्कवर किया अच्छा उसको आधुनिक मॉडर्न विश्व का अन्यतम रूपकार है जिसके दो दफा नोबेल क्या नाम है जॉन बार्डिन जॉन बार्डिन हाँ डार्विन का ये दिन रात एक साइंटिस्ट के बारे में जॉन्स क्योंकि उसने जो समुदाय के लिए समुदाय का मतलब अपना जो मानव जाति के लिए हमारे संस्कार के लिए क्या क्या जो उसने സയന്റിഫിക് തരീക്കേസ് അതായത് എന്തൊക്കെ കണ്ടുപിടുത്തങ്ങൾ നടത്തി അതിനെക്കുറിച്ചുള്ള വിശദമായിട്ടുള്ള ഒരു സയന്റിഫിക് കവിതയാണ് സോണോവാൾജി ഇവിടെ ഈ കവിതയിലൂടെ ആസാമി കവിതയിലൂടെ വിശദമാക്കിയിരിക്കുന്നത്। एक बात और बता दीजिए सर आप कौन कौन सा भाषा में अभी तक कविताएं लिखा है? हम ओनली असमिया भाषा में लिखा है लेकिन मेरा 2 बुक पुस्तक दूसरा भाषा में अनुवाद किया है। एक बोरू राभा भाषा असम का ये भी एक ट्राइबल है और जो दूसरा का बोरू भाषा ये भी ट्राइबल है। और സാബിനെ ഇദ്ദേഹം ആസാമിയിലാണ് ഈ കവിതകളെല്ലാം രചിച്ചിട്ടുള്ളത് പക്ഷേ ആസാമിൽ തന്നെ ഒട്ടനവധി ഗോത്ര ഭാഷകളുണ്ട്। ആസാമി में बहुत ज़्यादा गोत्र भाषाएं हैं उसी में से അതായത് ആ 2 ഗോത്ര ഭാഷകളിൽ കൂടി ഈ ആസാമിൽ എഴുതിയിട്ടുള്ള ഈ കവിതകൾ പരിവർത്തനം ചെയ്യപ്പെട്ടിട്ടുണ്ട്। और एक बात बताओ आपका इस कविताओं से आपका जो गोत्र को क्या फायदा हुआ? और उसको चिल्ड्रन के लिए उनको मेंटल एंड फिजिकल डेवलपमेंट के लिए हम कोशिश कर रहा है। नहीं समुदाय के लिए जो गोत्र वर्ग और दलितों के लिए क्या इससे क्या फायदा मिला? नहीं समुदाय ने उनको चिल्ड्रन के लिए स्कूल में देता है किताब और बुक हम का नहीं आपको जो അതായത് ഇദ്ദേഹത്തിന്റെ കവിതകൾ എല്ലാം തന്നെ വിദ്യാർത്ഥികൾക്ക് വേണ്ടിയിട്ടും ആ സ്വന്തം സമുദായത്തിന്റെ അതായത് ഗോത്രവർഗ്ഗങ്ങൾ ആസാമിലുള്ള ഒട്ടനവധി ഗോത്രവർഗ്ഗങ്ങളുടെ നവോത്ഥാനത്തിന് വേണ്ടി ഉപകരിക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ട് എന്നാണ് ഇദ്ദേഹം അവകാശപ്പെടുന്നത്। അതോടൊപ്പം തന്നെ एक और बात मैं पूछ लेता सर आपको कोई पॉलिटिकल व्यू से लिखता है कोई पॉलिटिकल सपोर्ट है आपका जो कविता और रचनाओं में? नहीं पॉलिटिकल सिस्टम्स को आप सपोर्ट करता है? नहीं हमको कोई पॉलिटिकल हेल्प नहीं लिया है अभी तक और कोई पॉलिटिकल पार्टी में हम नहीं आए। जो अच्छा काम करता है उसको सपोर्ट करता है और जो बूढ़ा काम करता है उसको बूढ़ा बोलता है। नहीं आप बिल्कुल इंडिपेंडेंट होकर के कविता लिखता है? ऐसे चलता है हम बिल्कुल इंडिपेंडेंट कोई पॉलिटिकल ये हेल्प नहीं है ना उसी के लिए सपोर्ट नहीं है कुछ नहीं है। ഏറ്റവും അഭിമാനിക്കാവുന്ന മറ്റൊരു വസ്തുത എന്ന് വെച്ചാൽ നമ്മൾ സാഹിത്യകാരന്മാർ ഞാനും കുറച്ചധികം പുസ്തകങ്ങളിൽ എഴുതിയിട്ടുള്ള ഒരു വ്യക്തിയാണ് നമ്മളെല്ലാം പലപ്പോഴും നമ്മളുടെ രചനകളിലെല്ലാം ഏതെങ്കിലും ഒരു പൊളിറ്റിക്കൽ സപ്പോർട്ട് എന്ന് വെച്ചാൽ ഒരു പൊളിറ്റിക്കൽ പാർട്ടി അല്ലെങ്കിൽ ഒരു പൊളിറ്റിക്കൽ സിസ്റ്റത്തെ സപ്പോർട്ട് ചെയ്തുകൊണ്ടായിരിക്കും നമ്മളുടെ എന്ന് വെച്ചാൽ നാം ഇന്ന് കാണുന്ന ഭൂരിപക്ഷം രചനകളും പക്ഷേ സോണോവാൾജി ധൈര്യപൂർവ്വം ഇൻഡിപെൻഡൻ്റായി യാതൊരു പൊളിറ്റിക്കൽ പാർട്ടിക്കും സപ്പോർട്ട് കൊടുക്കാതെ എഴുതുന്ന ഒരു സാഹിത്യകാരനാണ്। सर हम आपके ऊपर बहुत गर्व है क्योंकि आपने कोई भी पॉलिटिकल पार्टी को बिना सपोर्ट देते हुए अपना साहित्य का जो रचना आज तक चलते ही रहा है आ रहा है क्या इसका आपका धमका क्या है और कोई है बात इसका पीछे और कोई है आपका इतना दम होने का? आपको कोई आपका समुदाय से कोई सपोर्ट मिलता है? आप जो इंडिपेंडेंट जो खड़ा होकर के जो गलतियों के ऊपर आप जो शब्द जो आता है
पॉलिटिकल सपोर्ट नहीं है, लेकिन हम लोग का जो ट्राइब्स कम्युनिटी है, हम लोग का ट्राइब है जो सोनवाल, और राभा बोरो ये सब है, उन लोग का मेरा सपोर्ट है। कौन कौन सा ट्राइब? राभा बोरो सब ये बोल रहे हैं आसाम का ट्राइब, आसाम की बहुत बड़ा ट्राइबल कम्युनिटी राभा और बोरो इस कम्युनिटीज, अതായത് राभा और बोरो सबको बहुत हेल्प करता है, मदद करता है, सपोर्ट करता है. അതായത് ആസാമിലെ പ്രബലമായ ഗോത്രവർഗ്ഗങ്ങൾ, പ്രബല ഗോത്രവർഗ്ഗങ്ങളായ രാഭോ ബോറോ വർഗ്ഗങ്ങൾ നമ്മുടെ ടിലോ സോണോവാൾജിയുടെ പുറകിൽ നിന്ന് ഉറച്ച സപ്പോർട്ട് കൊടുക്കുന്നുണ്ട്. राभा गुवाहाटी यूनिवर्सिटी का प्रोफेसर, उसका उपेंद्र राभा कसम, हम एक पुस्तक लिखा है, वो लाइफ हिस्ट्री लिखा है. ये पुस्तक राभा भाषा में उनका साहित्य सभा है, ट्रांसलेट कर लिया और स्कूल में डाल दिया. साहब जो गुवाहाटी यूनिवर्सिटी का प्रिंसिपल ना स्कूल में डाल दिया, गुवाहाटी यूनिवर्सिटी. कौन था वो ट्रांसलेट किया था? मेरा एक बुक है जो कौन था गुवाहाटी यूनिवर्सिटी का? उपेंद्र राभा कसम, डॉक्टर उपेंद्र राभा कसम. वो क्या प्रिंसिपल इधर का? ये प्रोफेसर है, प्रोफेसर. ये उधर का जो गुवाहाटी यूनिवर्सिटी का एक प्रोफेसर ने साहब का सोनोवाल जी का एक किताब पूरा ट्रांसलेट करके एक स्कूल का पाठ्य विषय बना लिया. ये बहुत गर्व की बात है सर. राभा भाषा स्कूल में चलता है. राभा भाषा और गुवाहाटी आसामीज भाषा में क्या डिफरेंट है? उन लोग का अपना भाषा है राभा का, उनका स्क्रिप्ट है सोनोवाल से अलग है. सोनोवाल से अलग है. आप राभा भाषा जानता है? पार्डन? राभा भाषा आप जानता है? हम इतना नहीं जानता है, बोलने नहीं जानता है, क्योंकि साहब भी आसामी आदमी है, लेकिन उधर का जो गोत्र भाषा सोनोवाल जी भी नहीं जानता है. അതായത് സർ ആസാമി ആണെന്നുണ്ടെങ്കിൽ പോലും ആസാമിലെ വ്യത്യസ്ത തരങ്ങളായിട്ടുള്ള ആ ഗോത്രഭാഷകളെ സാറിന് പോലും തരംതിരിച്ചറിയാൻ സാധിച്ചിട്ടില്ല എന്നുള്ളതാണ് ഒരു മഹാത്ഭുതം. अत्रयधिकम गोत्र भाषा, उतना ज़्यादा गोत्र भाषाएं उस स्टेट में है, क्योंकि आसाम की कल्चर मैंने जो पहले ही बोला था, अदायद आसाम इंडिया संस्कार 7 सिस्टर्स वाली, आसाम एक ऐसा स्टेट है जो नॉर्थ ईस्ट का 7 सिस्टर्स वाली को कनेक्ट करने वाला एक ही स्टेट है. वो गुवाहाटी से लेकर उधर गुवाहाटी डिब्रूगढ़ तक, गुवाहाटी से धुबरी से डिब्रूगढ़ तक, क्योंकि जो नॉर्थ ईस्ट का जो गेटवे ऑफ नॉर्थ ईस्ट वो है गुवाहाटी. इतना बड़ा സ്റ്റേറ്റ്, അതായത് ഇത്രയും വലിയൊരു സ്റ്റേറ്റ് ആസാം എന്ന് പറയുന്ന ഒരു സ്റ്റേറ്റ്, അതിനെ കണക്റ്റഡ് ആയിട്ട് 7 സംസ്ഥാനങ്ങൾ 7 സിസ്റ്റേഴ്സ് വാലി, അതായത് നയനമനോഹരങ്ങളായിട്ടുള്ള കിഴക്കിൻ്റെ രത്നങ്ങൾ എന്ന് വിശേഷിപ്പിക്കാവുന്ന മണിപ്പൂർ, നാഗാലാൻഡ്, മിസോറാം, ത്രിപുര, मेघालय और क्या है, ये सब इस आसाम से कनेक्ट करके ही रहता है. आसाम से बिना टच करके इस स्टेटों में हमको नहीं जा सकता है. सही है? सही बात. അതായത് ഈ ആസാം എന്ന് പറയുന്ന ഈ സംസ്ഥാനത്തിൽ ടച്ച് ചെയ്യാതെ നമുക്ക് കിഴക്കിൻ്റെ, അതായത് 7 സിസ്റ്റേഴ്സ് വാലിയിലുള്ള ഒരു സംസ്ഥാനത്തേക്ക് നമുക്ക് പോകാൻ പറ്റത്തില്ല. എവിടെ പോകണമെന്നുണ്ടെങ്കിലും ആസാമിലൂടെ ടച്ച് ചെയ്തേ പോകാൻ പറ്റത്തുള്ളൂ. അപ്പോൾ ആസാം എന്ന് പറയുന്ന ആ സംസ്ഥാനത്ത് വളരെയധികം സംസ്കാരങ്ങൾ, ഗോത്രവർഗ്ഗങ്ങൾ ഈ ആസാമിനെ തൊട്ട് കിടക്കുന്നു. ആസാം से जो टच हुआ जो स्टेट्स है, मणिपुर हो गया, नागालैंड हो गया, मिजोरम हो गया, और कौन सा मेघालय हो गया, ये सब अरुणाचल है, अरुणाचल भी है. ये सब क्या है, गोत्र वर्ग है, सब ट्राइबल कम्युनिटी स्टेट है. എല്ലാം അവിടെ ട്രൈബൽ കമ്മ്യൂണിറ്റിയുടെ സ്റ്റേറ്റുകളാണ്. ഇതിന്റെ നടുക്കാണ് ആസാം നിൽക്കുന്നത്. അപ്പോൾ അവിടെ ട്രൈബൽ ഭാഷയ്ക്കും ട്രൈബൽ സംസ്കാരത്തിനും എല്ലാം क्योंकि उस कम्युनिटी में जो मिसअंडरस्टैंडिंग जब होता है तब तक सोनोवाल जी का कविता उधरी जो ठंडा, അതായത് തണുത്ത വെള്ളം തളിക്കാറുണ്ട്. അതായത് അന്തരീക്ഷം ചൂട് പിടിക്കുമ്പോൾ ആ അവസ്ഥയിൽ സോണോവാൾജിയുടെ എന്ന് വെച്ചാൽ നോർത്ത് ഈസ്റ്റ് എപ്പോഴും
പൊട്ടിത്തെറിക്കുന്ന, അതായത് ഒരു ബോംബിംഗ്, ഒരു പ്രക്ഷോഭമായിട്ടുള്ള ഒരു അന്തരീക്ഷത്തിലാണ് നോർത്ത് ഈസ്റ്റ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. അവിടെ ഒട്ടനവധി കലാപങ്ങളും കലാപകലുഷിതമായിട്ടുള്ള അന്തരീക്ഷവും നിലനിൽക്കുന്ന അവസ്ഥയിൽ सोनोवाल जी का जो कविता उधरी बहुत मदद करता है चलता है। हाँ, एक और बात पूछ लूँ सर, आपको जो कविता कोई भी आसाम और एनी स्टेट में जो पाठ्य विषय बना है, स्कूल में कोई वो पढ़ाता है आपका कविताओं को? हाँ हाँ, दो पुस्तक पढ़ाता है। क्या? दो पुस्तक, दो किताब, दो बुक स्कूल में पढ़ाता है। कौन सा आसाम में? आसाम का एक बोरोलैंड में, एक राभा हसांग में। बहुत ही അഭിമാനപൂർവ്വ है आपका जो बात. സാറിന്റെ രണ്ട് പുസ്തകങ്ങൾ, അതായത് ആസാമിലെ പാഠ്യവിഷയമാണ്. कौन सा क्लास में? പ്രൈമറി സ്കൂളിൽ സാറിന്റെ കവിതകൾ പഠിപ്പിക്കുന്നുണ്ട്. അപ്പോ അതായത് വിദ്യാർത്ഥികളുടെ, അതായത് പ്രൈമറി സ്കൂളിൽ ഒരു കവിത പഠിപ്പിക്കണമെന്നുണ്ടെങ്കിൽ ആ കവിതകൾക്ക് അതിൻ്റെതായിട്ടുള്ള ഒരു ഗുണനിലവാരം, അതായത് വിദ്യാർത്ഥികളെ നല്ല വഴിയിലേക്ക് നയിക്കണം എന്നുള്ള സതുദ്ദേശത്തോടു കൂടി രചിക്കപ്പെട്ടിട്ടുള്ള രചനകളാണ് മിസ്റ്റർ സോണോവാൾ ജിക്ക എന്ന് നമുക്ക് ഇവിടെ പ്രത്യേകം എടുത്തു പറയേണ്ടിയിരിക്കുന്നു. और एक बताओ, आप दलित समुदायों के लिए क्या किया है? कुछ पॉलिटिकल ना तो आपका जो रचनात्मक से कुछ सपोर्ट दिया है आपने दलित समुदाय, दलित वर्गों के लिए? दलित के साथ है हम। हाँ, हम लोग का है दलित के साथ। आप दलित है ना, हम ट्राइबल है, दलित है। आप उसके लिए करते क्या है? आप उसको उन्नयन के लिए कुछ किया है? कुछ आपका रचनाओं से? ना, हम लोग को मिलजुल चलता है। हम लोग से और क्या रिलीजियस कम भी करता है और ठीक है साहब, दलित और ट्राइबल विभागों का बीच का एक ബ്രിഡ്ജ്, അതായത് ദളിത് സമുദായത്തെയും ട്രൈബൽ സമുദായത്തെയും കോർത്തിണക്കുന്ന ഒരു കണ്ണിയായിട്ട് സാറ് അവിടെ പ്രവർത്തിക്കുന്നുണ്ട്. एक और बात बताओ, उधर बहुत भक्ति प्रस्थान जो भगवान को बहुत प्रार्थना करते हैं. मुझे पता है आसाम में है बहुत बड़ा मंदिर, काली माता का एक मंदिर है. कौन सा है? कामाक्षी देवी. हाँ, उसके ये भक्ति प्रस्थान में कुछ कविताएं लिखा है जो स्नेह और समभावना और प्रार्थना गीत कुछ लिखा है? हम लिखा है, पाठ करूंगा क्या? हाँ, पाठ लो. अच्छा ठीक है. नमस्कार. মই দুআচাৰ কেৱল তোমাৰ অপৰাধী নাৰায়ণ, খেমিও কহৰি লয়ো দাখ কৰি পখিলো হেৰা শৰণ, অহে কৃষ্ণ স্বামী তজু পাৱে আমি কেৱলে শৰণ কৰাই অনুগ্ৰহ মায়াৰ নিগ্ৰহ, তেবে হে প্ৰভুৱে ऐसा हो रहा है. ये साहब ने लिखा हुआ ഒരു ഭക്തി ഗാൻ है, അതായത് സോണോവാൾ ജി എഴുതിയ ഒരു ഭക്തി കവിതയാണ്. എന്ന് വെച്ചാൽ അവരുടെ ഗോത്രവർഗ രീതിയിൽ അവർ പൂജിക്കുന്ന देवतादेवन्मार्क वेंडिट गोत्र നമ്മുടെ സോണോവാൾ जी और भी कुछ कविता लिखा है, और भी कुछ कविता लिखा है इसके बारे में भक्ति प्रस्थान के लिए, आपको जो गोत्रों के लिए है. न जानो आवाहन न जानो विखजन, पूजा मंत्र न जानो किंचित, এতেকে পৰমেশ্বৰ দাখ ভৈলু চৰণৰ, মোৰ গতি সাধিবে উচিত, মোৰ গতি সাধিবে উচিত. കൃഷ്ണ കൃഷ്ണ. അതായത് താങ്ക് യു സർ. ക്യോങ്കി നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ട ഒരു വസ്തുതയാണ്, സ്വന്തം ഗോത്രത്തിന് വേണ്ടി സ്വന്തമായിട്ടുള്ള പ്രാർത്ഥനാ ഗീതങ്ങൾ വരെ രചിച്ചിട്ടുള്ള ഒരു വ്യക്തിയാണ്. थैंक यू सर, क्योंकि आपने अपना गोत्रों के लिए अपना तरफ से प्रार्थना गीत भी आपने रचना की, प्रार्थना गीतों को भी आपने रचना किया. एक और बात बताओ सर, आपको कुछ अवार्ड्स मिला है? अवार्ड
अभी तक 9 अवार्ड्स मिला है साहब को 9 അവാർഡ്സ്, അതായത് 9 അവാർഡുകൾ കിട്ടിയിട്ടുണ്ട്. അതിൽ പലതും ദേശീയ അവാർഡുകളാണ്. और नारी पक्ष में भी है आप? हाँ, नारी में भी लिखा है। हाँ, क्योंकि साहब नारी पक्षों का भी आदमी है. नारियों का जो उनका उन्नमन के लिए भी साहब ने बहुत कविताएं और रचनाएं किया है. അതായത് സ്ത്രീകളുടെ ഉന്നമനത്തിന് വേണ്ടി സ്ത്രീപക്ഷത്തു നിന്നുകൂടി സഞ്ചരിക്കുന്ന എഴുതുന്ന ഒരു ആസാമി എഴുത്തുകാരനാണ് സർ ടിലോ സോണോവാൾ. ടിലോ സോണോവാൾ ഈ വേദിയിലേക്ക് വന്നതിന് ഞങ്ങൾ മലയാളികൾ വളരെയധികം संतोषिക്കുന്നു. थैंक यू सर, आपने इधर ही आया है, हमारा साथ इस वेदी में बैठा है. बहुत बड़ा बहुत बहुत धन्यवाद आपके. धन्यवाद, बहुत धन्यवाद, सबको के लिए धन्यवाद. ओके सर, थैंक यू. Thank you, sir.